लाका उरक लवकर लेकर बाळ कशी वाट बघत असत्याल. झालं की आवळच तर दम निघाना. काय आवळूस तर दम निघत नाही का? उशीर झाला एक तर घरी जायचंय ना. दिलं होतं ही हो का काय बरोबर. दिलं होतं? कुणाची आहे का गाडी? मला तरी काय माहिती कुणाची आहे. हम्म काय माहिती आता कुणाची आहे मला तरी. तर द्या. चलायचं का थांबायचं? चला की मग आता. थांब की आता ते कोण आलंय कोण नाही बघावं लागेल. आता मग गारबाडून गेलताव की. अगं थांब की जरा. आला काही पाहुणा आहे तर की. होय हो. राम राम. राम राम. या या. काय चाललंय? काय निवांत? बर बर. का आलता? पेढ घेऊन आलोय तुम्हाला. हा पेढ घेऊन आलोय. पेढ घेऊन आलोय म्हणलं गाडी घेतली 3.5 लाखाची. हा 3.5 लाखाची बहिणीला पेढ द्यावा म्हणलं जाता जाता पाहुण्याची गाठ घ्यावा. आलो गाडी चांगली आहे गाडी. हे एक नंबर लय चांगलं आपलं तिथं 2 प्लॉट घेतल्यात. हा मग दोन दोन एक दिवशी दोन नेहरा तुम्हाला दोघाला बघायला मिळेल काय तिथं. मामा कशी वाटली गाडी? लय चांगली आहे बाळा गाडी एक नंबर आहे चांगली आहे. होय चांगले. चांगली आहे. जाऊ का आता? हा जाऊ का? राम राम. राम राम राम. या येऊ या का? या. चांगली आहे चांगली आहे. छत्रपती, बर बर. येऊ का? हो हो या या या. काय झालं का? काय नाही. मग का गप गप? काय नाही हो. पाहुण्याने गाडी आणली म्हणून अंदाजली काय? नाही बा मी कशाला आणू. मग का पेडा खाय नाही काय होय नाही? नको बाय. हा अगं मग काय झालं? घेऊ आपण बी गाडी. काय नाही हो. मग आता काय झालं? महिन्यात झालं की आपण दिदीच्या लग्नाला 10,000 मागाय घेतो त्याला. तर नाही म्हणला. आता गाडी फ्लॅट घ्यायला कुठनं पैसा आले. अगं हा तर खरा नियतीचा खेळ आहे. सुखात सगळी येतात पण दुखात जो येतो जो उभा राहतो तो आपला असतो. आणि तुमच्या ह्या ज्या शाळा आहेत ना ह्या शाळा त्या शाळेंपेक्षा अनुभवाची शाळा बरंच काय शिकवून जाते. आपण अनुभवी काच घेतला लक्षात घे. त्यामुळं आपलं कोण आणि परक कोण आता आलं ना तुझ्या लक्षात. मग काय राहिलं का लग्न. लग्न तर झालं पण त्याचा मोठापणा दाखवाय पेड पेढं घेऊन आलाय. घरी पेडा. जरा राहू दे तुमच्या पशीच. चला लेकर बाळ वाट बघत असते. ते टावेल द्या मला चुंगळीला. मोठापण दाखवाय आलता आपल्याला. पेढं घेऊन. धरा पाहुणं पेड. खेळ मांडला